नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, मतदान पार पडलं. त्यानंतर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले आणि त्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत दिसत होतं. 132 आमदार त्यांचे निवडून आले. त्याच्या खालोखाल शिवसेनेचे 57 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार निवडून आले आणि अशा प्रकारे महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. जनतेने कौल हा महायुतीच्या बाजूने स्पष्ट दिला आणि त्यांचं सरकार सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट झालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. आणि त्यांचा पराभव असा झाला की त्यांच्याकडे कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ इतकं नाही की त्या पक्षाचा नेता हा विरोधी पक्षामध्ये म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभेमध्ये बसू शकेल. तर महाराष्ट्रातल्या जनतेने आणि खास करून मराठी लोकांनी, हिंदुत्ववाद्यांनी म्हणजे हिंदू लोकांनी जास्त मतदान केलं आणि त्याचमुळे महायुती विजयी झाली. याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही त्याखालोखाल मोठा वाटा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार हे ठरत नव्हतं आणि त्यासाठी विविध चर्चा होत होत्या विविध पातळीवर आणि अनेक अफवांना ऊत येत होता. प्रत्येकजण म्हणत होतं की देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्री पदाचे दावेदार असले तरी एकनाथ शिंदे यांना ते हवं आहे आणि त्यामुळेच ते नाराज आहेत. आणि काही जणांचं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जातील आणि इथे धक्कातंत्र वापरून भाजप कोणत्या तरी नव्याच उमेदवाराला संधी देईल. पण असं काही झालं नाही आणि जनतेच्या इच्छेप्रमाणेच 5 डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथे राजभवनामध्ये शपथ घेतली. त्यांच्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यावरनं काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याच्यातही काही पेच येत होते आणि त्याच्याबद्दल सातत्याने चर्चा होत होत्या आणि शेवटी कोणाचे किती मंत्री घ्यायचे या वादावर पडदा पडला. आणि काल नागपूरमध्ये 15 डिसेंबरला राजभवनावर संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री यांचा समावेश आहे. यात भाजपाच्या 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 11 आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत ती अशी आहेत की प्रथम एकंदरीत 3 पक्षांनी मिळून 20 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद देऊ केलं आहे आणि त्याचबरोबर जे प्रस्थापित किंवा वर्षानुवर्ष मंत्रिपद उपभोगत आलेले जे या पक्षातले लोक होते त्यांना मात्र मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे आणि ही एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे असंही ठरलेलं आहे की हे जे मंत्री आहेत त्यांना आता 2.5 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि या कालावधीच्या नंतर त्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं जाईल आणि त्या मूल्यमापनामध्ये ज्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स हा चांगला किंवा अव्वल दर्जाचा ठरेल त्यांनाच पुढे कंटिन्यू केलं जाईल. अन्यथा त्या जागी नवीन मंत्री नेमला जाईल. ही फार एक स्वागतार्ह गोष्ट आहे. अर्थात याचे फायदे तोटेही आहेत, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू. सध्या आपण बघूया की भाजपामध्ये 9 जे नवीन चेहरे आलेले आहेत मंत्रिपदासाठी ते कोणते आहेत. भाजपामध्ये नितेश राणे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर, जयकुमार गोरे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, शिवेंद्रराजे भोसले आणि अशोक उईके यांना प्रथमच मंत्रिपद देण्यात आलेलं आहे.
शिवसेनेचे संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल आणि योगेश कदम हे प्रथमच मंत्री झालेले आहेत. तर राष्ट्रवादीमध्ये नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे हे प्रथमच मंत्री झालेले आहेत. यातले काही मंत्री हे अनुभवी आहेत आणि पूर्वीच्या मंत्रिमंडळात देखील ते मंत्री होते आणि काही एकदम नवीन आहेत. काही यामध्ये जे आमदार आहेत ते काही सिनियर आमदार आहेत, पण ते निवडणूक सातत्याने जिंकून सुद्धा त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. ते आता त्यांना मिळालेलं आहे. आणि काही चेहरे हे अगदीच नवीन आहेत, म्हणजे 1-2 निवडणुकाच ते जिंकलेले आहेत. अशा प्रकारे बॅलन्स करण्याचा प्रयत्न या महायुतीच्या सरकारने केलेला आहे. आता यामध्ये आपण विचार करता आपल्याला असं दिसतं, जिल्हास्तरीय प्रत्येकाला किती मंत्रिपद मिळाले याचा आपण विचार करता असं दिसतंय की पुणे आणि सातारा जिल्ह्याला 4-4 मंत्रिपदं मिळालेली आहेत. ठाणे, नागपूर, जळगाव, नाशिक, यवतमाळ या जिल्ह्यांना प्रत्येकी 3 मंत्रिपदं मिळालेली आहेत. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, बीड, वर्धा, संभाजीनगर या जिल्ह्यांना प्रत्येकी 2 मंत्रिपदं मिळाली आहेत. सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, परभणी, लातूर, बुलढाणा आणि धुळे या जिल्ह्यांना प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळालं आहे. एकूण 15 जिल्हे असे आहेत जिथे कोणालाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. सांगली, सोलापूर, धाराशिव, जालना, पालघर, नंदुरबार, नांदेड, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, अकोला, गोंदिया आणि भंडारा इथे कोणालाही मंत्रिपद मिळालेलं नाही. यामध्ये पश्चिम महाराष्ट्राला सगळ्यात जास्त म्हणजे 10 मंत्रिपदं मिळाली आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि ठाणे यांना 8 मंत्रिपदं मिळाली आहेत. मराठवाड्याला 6 मंत्रिपदं मिळाली आहेत, तर मुंबईला 2 मंत्रिपदं मिळालेली आहेत. जाती व्यवस्था पाळू नये असं आपण म्हणतो, सगळेजण समान आहेत, फक्त आर्थिक निकषच असावा असं जरी आदर्श मत सगळ्यांचं असलं तरी सुद्धा आपल्याकडे अजूनही जातींना महत्त्व दिलं जाते. आणि त्याचमुळे या मंत्रिमंडळात कोणकोणत्या समाजाचे किंवा जातीचे किती मंत्री आहेत याचा विचार आपण करू. सगळ्यात जास्त मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. एकूण 17 मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, शिवेंद्र राजे भोसले, मेघना बोर्डीकर, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, नितेश राणे, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, प्रताप सरनाईक असे हे 17 मराठा समाजाचे मंत्री आहेत. म्हणजे यांचं वर्चस्व मंत्रिमंडळात सगळ्यात जास्त आहे. कुणबी समाजाचे 2 मंत्री आहेत, ते म्हणजे आकाश फुंडकर आणि पंकज भोयर. ओबीसी समाजाचे 13 मंत्री आहेत. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, जयकुमार गोरे, जयकुमार रावळ, गणेश नाईक, संजय राठोड, इंद्रनील नाईक, गुलाबराव पाटील, आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे, गिरीश महाजन. समाजाचे 2 मंत्री आहेत, संजय शिरसाट आणि संजय सावकारे. आदिवासी समाजाचे 2 मंत्री आहेत, अशोक उईके आणि नरहरी झिरवाळ. अल्पसंख्याक समाजाचा 1 मंत्री आहे आणि ते म्हणजे हसन मुश्रीफ. तर खुल्या प्रवर्गातून 5 मंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, माधुरी मिसाळ, मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार. या मंत्रिमंडळात महिलांनाही चांगलं प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. पंकजा मुंडे, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ
या 4 महिला मंत्र्यांचा समावेश देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आलेला आहे। विविध पक्षातून जे मंत्री वगळले गेले आहेत ते असे आहेत। भाजपातून 4 महत्त्वाच्या आमदारांना वगळण्यात आले आहे आणि ते म्हणजे रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित आणि सुरेश खाडे। शिवसेनेतून तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या ज्येष्ठ आमदारांना वगळण्यात आलं आहे। राष्ट्रवादीमधून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील या 5 मंत्र्यांना, ज्येष्ठ मंत्र्यांना वगळण्यात आलेलं आहे। एकंदरीत या मंत्रिमंडळामध्ये बॅलन्स साधण्याचा म्हणजे जातीनिहाय बॅलन्स साधण्याचा, त्याचप्रमाणे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवलाय असं म्हणता येईल। आणि जे हे नवीन चेहरे, जे चेहरे वगळलेले आहेत त्यांना दुसरी महत्त्वाची जबाबदारी राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये देण्याचा या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचा मानस आहे असे बोललं जात आहे। आता प्रत्येकालाच मंत्रिपदाची शपथ मिळणं किंवा मंत्रिपद मिळणं हे शक्य नाही, कारण मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची संख्या ही एकूण आमदारांच्या 15% असावी असा नियम आहे आणि आताच्या मंत्रिमंडळात 42 जागा या पूर्णपणे भरल्या गेलेल्या आहेत। अजून 1 जागा शिल्लक आहे। बघूया तिथे कोणाची वर्णी लागते। पण त्यामुळेच सगळ्यांनीच जर मंत्रिपदाचा हट्ट धरला तर ते शक्य होत नाही आणि अशा प्रकारे 2.5 वर्षासाठी आत्ताचं हे मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे। अजून खाते वाटप व्हायचं आहे। मंत्र्यांना अजून खाती मिळालेली नाही, ती आता बहुतेक उद्यापर्यंत मिळतील आणि तेव्हाच आपल्याला समजेल की कोणती खाती ही कोणत्या पक्षाकडे किंवा मंत्र्यांकडे दिली गेली आहेत। आता आशा अशी आहे की या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे चांगला कारभार करावा आणि त्यांच्या मंत्र्यांनीही चांगला कारभार करावा, नाहीतर 2.5 वर्षाचा कालावधी दिला म्हटल्यावर काम करण्याच्या ऐवजी तिथे जास्तीत जास्त माझा फायदा कसा होईल हा विचार जर करून त्या लोकांनी काम केलं तर यामध्ये पक्षाचं आणि राज्याचं आणि त्यांचं स्वतःचंही नुकसान आहे। आणि त्यांचं प्रगती पुस्तक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्या पक्षाचे प्रमुख म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हेही बघणार आहेत। त्याचप्रमाणे दिल्लीतलं भाजपाचं जे वरिष्ठ नेतृत्व आहे तेही या मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन 2.5 वर्षानंतर करणार आहेत। तर आशा आहे की आता काही जण याच्यामध्ये नाराज आहेत, पण ती नाराजी त्यांनी ठेवू नये असं मला वाटतं, कारण आज ना उद्या त्यांची मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागायची शक्यता आहे। आणि आता हे 2.5 वर्षाचं बहुतेक पॅटर्न जो आहे तो चालणार असा दिसतोय, कारण प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक उमेदवार मंत्रिपदाचे खूप असतात आणि त्यांना जर मंत्रिपद मिळालं नाही तर ते नाराज होतात, पक्ष सोडतात किंवा पक्षामध्ये अंतर्गत कलह निर्माण करण्याचंही काम ते करतात। त्यामुळे पक्षाचंही नुकसान होतं आणि जनतेचंही नुकसान होतं, कारण जनतेने त्यांना एका विश्वासाने त्या पक्षाला किंवा त्या उमेदवाराने निवडून दिलेलं असतं आणि अशा प्रकारे त्यांचा विश्वासघात होणं किंवा त्यांची फसवणूक होणं हे केव्हाही अयोग्य आहे। आता फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजित पवार हे तिन्ही मुरब्बियांनी कसलेले राज्यकर्ते आहेत। त्यांची राजकीय कारकीर्द या तिघांची खूपच मोठी आणि चांगली यशस्वी आहे, त्यामुळे ते आपापल्या लोकांना सांभाळून घेतीलच। आणि अशी आशा आणि सगळ्या लोकांनाही आवाहन आहे की तुम्ही आपापसात कोणतेही मतभेद किंवा कुरबुरी न ठेवता स्वच्छ मनाने एक लोकाभिमुख सरकार म्हणून काम करावं, जेणेकरून अजून पुढची काही दशकं ही याच युतीचे राज्य आपल्या महाराष्ट्र राज्यावर राहील आणि हा देश जो प्रगतीपथावर सर्व संबंध देशामध्ये अग्रेसर आहे तसंच महाराष्ट्र कायम अग्रेसर राहील। बहुजन हिताय बहुजन सुखाय जे आपलं ब्रीद आहे ते महाराष्ट्र राज्यातल्या या सध्याच्या राज्यकर्त्यांनी पूर्ण करावं किंवा त्या ब्रीदाला जागावं असं आवाहन आपण करूया किंवा ते करतील अशी आशा व्यक्त करूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन विषयासह। नमस्कार।